नमस्कार, मी प्रतीक्षा आपलं स्वागत करते क्राईम झोन या कार्यक्रमात। घटना सुरू करण्यापूर्वी आपल्याला आमची कळकळीची विनंती आहे की डोळे उघडे ठेवा आणि सतर्क राहा, सज्ज राहा। तर ही घटना आहे मुंबई मधल्या परळ या विभागातील। मंथन माने हा 10 वर्षाचा मुलगा त्याच्या आई सोबत राहत होता। त्याच्या आईचं नाव यशोदा। मंथनच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं। मंथनची आई शिवणकामाचा व्यवसाय करून मंथनचं पालन पोषण करत होती। मंथन हा अभ्यासात हुशार आणि वर्गात नेहमी त्याचा पहिला नंबर यायचा। मंथनचे त्याच्या चाळीत मित्र होते, त्याच्यासोबत मंथन दररोज खेळायचा। रमेश हे फिल्म इंडस्ट्री मध्ये ऍक्टर म्हणून काम करायचे। शूटिंगला जाण्यापूर्वी ते श्रेयाला मंथनच्या घरी सोडून जायचे। श्रेयासोबत मंथनची खास गट्टी होती। दररोज सकाळी मंथन ट्युशनला जायचा आणि त्या दिवशी सुद्धा मंथन नेहमीप्रमाणे सकाळी ट्युशनला बाहेर निघाला। मंथन सकाळी ट्युशन साठी निघाला, पण दुपार झाली तरीही मंथन घरी पोहोचला नाही। मंथनची आई यशोदा त्याची घरी वाट बघत होती। खूप वेळ होऊन गेला तरीही मंथन घरी न पोहोचल्यानं मंथनच्या आईने मंथनच्या ट्युशनला कॉल लावला। तेव्हा यशोदाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण मंथन ट्युशनला आलाच नव्हता। आता मंथनची आई खूपच घाबरली आणि मंथनला शोधण्यासाठी घराबाहेर पडली। नातेवाईकांकडे, मित्रांकडे, ट्युशनच्या वाटेत असणाऱ्या दुकानदारांकडे मंथनची आई विचारपूस करू लागली, पण मंथनचा काही पत्ताच नाही। उठा उठा उठा
ही शोधाशोध सुरू असताना अचानकच मंथन विजल्या विजल्या राखेत नमा वणवा कुठला कुणुजेना जुरला विरला जीव आतुरला काज असा समजेना असा बला जीव गेर हरपून भान घे सावरून मन घे सावरून. आपल्या मुलाचा मृतदेह पाहिल्यावर यशोदा स्वतःला सावरू शकली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तपास सुरू झाला. काय रे कधी पाहिलंस मंथनला? साहेब, मी सकाळी कामाला जात असताना अचानक मला त्याची बॉडी दिसल्यानंतरचं मला काहीच माहिती नाही. साधारण वेळ काय होती? 1 वाजला होता साहेब. तुम्ही तर समोरच राहता ना? हो, मी इथे समोरच राहतो. पण या बॉडीबद्दल मला काही माहिती नाही. ही बॉडी कोणी आणून टाकली, कशी टाकली, काही माहिती नाही. ठीक आहे, गरज पडली ना की पोलीस स्टेशनला बोलून घे. तुम्ही मंथनचे काका का? हो साहेब, मी रमेश, मंथनचा काका. साहेब, माझा मोठा भाऊ चंद्रकांत गेल्यापासून मी मंथनला माझ्या मुलासारखं मानलं. साहेब, मंथनसोबत जे कोणी हे केलं असेल त्याला लवकरात लवकर पकडा आणि कठोरातली कठोर शिक्षा द्या. हे बघा, आम्ही आमची चौकशी नीट पार पाडू आणि जो गुन्हेगार आहे ना त्याला कठोर शिक्षा देऊ. पोलिसांनी मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांकडे चौकशी केली, पण खुनाची कसून चौकशी करून सुद्धा पोलिसांना कुठलेच धागेदोरे सापडत नव्हते. तुम्ही मंथनची आई का? हो, मीच मंथनची आहे. मंथन सकाळी घराबाहेर किती वाजता पडला होता? तो जायचो ट्युशनला. आणि ट्युशनवरून किती वाजता येतो घरी? 12 वाजेपर्यंत येतो, पण 1 वाजला तरी तो घरी नाही आला. मग कुठे चौकशी वगैरे केली तुम्ही? हो साहेब, मी त्याच्या क्लासमध्ये कॉल केला होता, तर तिथे समजलं की तो क्लासला पोहोचलाच नाही म्हणून. मग कुठे शोध मोहीम वगैरे कुठे शोध? मी घराच्या बाहेर गेले होते त्याला शोधायला. इकडे तिकडे खूप शोधलं मी, पण मला कुठेच नाही भेटला. मग एका व्यक्तीने येऊन सांगितलं की तिथे एक लहान मुलाचं पेज पडलेलं आहे. मला काही राहावं ना साहेब, मग मी ते बघायला गेले तर तो माझा मुलगाच होता. मला सांगा, तुम्हाला कोणावर शंका वगैरे आहे का? नाही साहेब. बघा ना साहेब, मी कधीच कुणाचं काहीच वाईट केलं नाही, तर हे सगळं माझ्यासोबतच काय घडतंय मला तेच कळत नाही. आधी हे गेले आणि त्याच्या मागे मग माझा एकुलता एक मुलगा गेला हो साहेब. मी काय करू साहेब? पोलिसांनी मंथनची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये पोलिसांना समजले की मंथनला जेवणात विष घालून मारण्यात आलं होतं. एके दिवशी पोलिसांना रमेश, जो मंथनचा काका होता, त्याच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या एका बाईचा पोलिसांना फोन आला. त्या बाईचं नाव होतं सुजाता. त्या बाईने पोलिसांना खूप महत्वाची माहिती सांगितली. त्या मुंडगेकर बाई कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे? नमस्कार साहेब. अच्छा, म्हणजे तुम्हीच मिसेस मुंडगेकर का? हो, मीच मिसेस मुंडगेकर. हा, बोला ना. काल श्रेया माझ्या घरी आली होती. ही श्रेया कोण? रमेशची मुलगी. काल श्रेया येताना मंथनचे ड्रॉइंग बुक घेऊन आली होती.
श्रेया मला म्हणाली की ज्या दिवशी मंथनचा मृत्यू झाला ना त्या दिवशी तिचे बाबा सकाळी मंथनला त्यांच्या घरी घेऊन आले होते. अच्छा, म्हणजे रमेश मंथनला घेऊन गेला. हो. त्याने काय तिथे नाश्ता वगैरे केला होता का? ते मी कसं सांगू? हो, पण श्रेया सांगू शकेल. मग एक काम करा ना, श्रेयाची आणि माझी भेट करून द्या, आपण तिच्याशी बोलू. हो, येते, पण साहेब एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही या युनिफॉर्ममध्ये तिला भेटू नका. का? श्रेया लहान आहे ना, घाबरेल बिचारी, आणि ती तुम्हाला मग काही सांगणार नाही. अच्छा, अर्ध्या तासात मी तुम्हाला भेटतो, तुम्ही तिला घेऊन या. हो चालेल. हां, ठीक आहे. इन्स्पेक्टरने श्रेयाला भेटण्याचा प्लॅन तयार केला. इन्स्पेक्टर सिव्हिल ड्रेस मध्ये श्रेया समोर गेला. श्रेया, हे काका आहे, हे मंथनला ना खूप चॉकलेट वगैरे द्यायचे, तुलाही देतील ना. तू या काकांना सांग त्या दिवशी काय काय झालं ते. मंथननं मला त्याची ड्रॉइंग बुक दाखवली. किती छान ड्रॉइंग काढतो तो. छान छान. मंथनने काय खाल्लं होतं का तुम्ही? हो, बाबांनी ना त्याच्यासाठी ना उपमा बनवलेला, त्याला आवडायचा ना म्हणून खाल्लं. अच्छा, अजून कोणी खाल्ला का उपमा? नाही, मंथनसाठीच बनवलेला उपमा. तू पण नाही खाल्लास? नक्की ना? ठीक आहे बेटा, मी तुला नंतर चॉकलेट आणून देतो. हां, तू जा खेळायला जा. हां? श्रेयाच्या माहितीवरून पोलिसांना कळलं की मंथनचा खुनी दुसरा तिसरा कोणीही नसून त्याचा स्वतःचा काका रमेश आहे. रमेश बद्दल पोलिसांनी बाहेर ही चौकशी केली. तेव्हा त्यांना कळलं की जेव्हा मंथनचे वडील वारले तेव्हा रमेशला प्रॉपर्टी मधला हिस्सा मिळत नव्हता. त्यानंतर रमेशची बायको आजारी पडली. तेव्हा रमेशने खूप कर्ज घेतले आणि तो कर्जबाजारी झाला. पण पोलिसांना हे कळलं नव्हतं की रमेशने मंथनला का मारलं. पोलिसांनी रमेशला पकडलं आणि त्याने हे का केलं याबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. रमेश, लाज वाटली पाहिजे तुला. अरे एवढ्याशा जीवाला मारून तुला काय मिळालं? अरे सख्खा पुतण्या होता ना तू तुझा, रक्ताच्या नात्याला काळीमा फासलास. बोल, का मारलंस त्याला? माझा मोठा भाऊ गेल्यावर त्याच्या प्रॉपर्टीचा एक हिस्सा सुद्धा मला मिळाला नाही. सगळं काय त्या यशोदाने गिळून टाकलं. माझी बायको आजारी होती तरी त्या यशोदाने मला काढायचीही मदत केली नाही. बायकोच्या आजारपणात मी कर्जबाजारी झालो. माझी बायको मला सोडून गेली. सगळं घडलं त्या यशोदेमुळे. तेव्हाच मी ठरवलं तिला सुखी जगू द्यायचं नाही. मला तिला दुःखात बघायचं होतं. म्हणून त्या निष्पाप मुलाचा बळी घेतलास? चल तुरुंगात खडी फोडायला. अखेरीस रमेश पकडला गेला. लक्षात ठेवा, लहान मुलांसोबत असे प्रकार कधीही कुठेही घडू शकतात. त्यामुळे आपल्या लहान मुलांना शिकवून ठेवा की आई किंवा वडील सोबत नसताना कोणीही काही खायला दिले तर ते खाऊ नका. शक्यतो आपल्या लहान मुलांना एकटं घराबाहेर पाठवू नका. आपल्या लहान मुलांची जबाबदारी आपल्यावर असते, त्यामुळे आपणच त्यांची काळजी घेतली पाहिजे. जागृत व्हा, सज्ज व्हा, सतर्क राहा आणि पाहत राहा क्राईम झोन.